आज कोणाच्याही नोकरी लागली की सर्वात आधी तो SIP करतो. सर्वात आधी तो गुंतवणूक करायची इच्छा ठेवतो. आधी काय होतं? आपण फक्त बचत करत होतो, गुंतवणूक करत नव्हतो. आज भारतात एक बदल दिसून येतोय. गेल्या काही वर्षांपासून लोक गुंतवणूक करत आहेत आणि म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करत आहेत. सुमारे 3.5 कोटी लोक म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतात. एकूण फोलिओज 14 कोटी आहेत आणि हा डेटा वर्षानुवर्षे वाढतच जाईल. जसा पुढच्या काळात हा आकडा आणखी वाढेल. 3.5 कोटींपासून 4 कोटी, 5 कोटी, 10 कोटी होईल. म्हणून इतके इन्व्हेस्टर्स जेव्हा एका इन्व्हेस्टमेंट व्हेइकलमधून गुंतवणूक करतात तेव्हा त्यांना काहीतरी तर आरामदायक वाटत असेल. त्या ॲसेट क्लासमध्ये काहीतरी खास गोष्ट असेल, म्हणूनच इतके लोक त्यात गुंतवणूक करत आहेत. त्यांचा इतका विश्वास आहे त्या इन्व्हेस्टमेंटवर. म्हणून पाहिलं तर म्युच्युअल फंड्समध्ये तो रेग्युलेटरी कम्फर्ट आहे, तो इन्व्हेस्टमेंट कम्फर्ट आहे. एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करता येते. सेबी आहे, तिथे MFI आहे, जे गुंतवणूकदारांचे ऐकतात, गुंतवणूकदारांचा हित पाहतात. NISM चॅप्टर नंबर 9 ह्याच गोष्टींवर आधारित आहे. इन्व्हेस्टर सर्व्हिसवर आधारित आहे की एका गुंतवणूकदाराला कशा प्रकारे उत्तम अनुभव देता येईल. गुंतवणुकीचा अनुभव दिला जावा जेणेकरून तो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना त्याचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येईल आणि गुंतवणूक अगदी आरामात व अत्यंत त्रासमुक्त पद्धतीने करता येईल. काही गोष्टी आहेत जिथे अजूनही थोडं लक्ष देण्याची गरज आहे, पण जसजसा वेळ जातोय तसतशा गोष्टी आणखी चांगल्या होत आहे. हाय मित्रांनो, आमच्या चॅनल सेंट्रिसोलर बाय सेंट्रिसिटीमध्ये पुन्हा स्वागत आहे. तुमचा वेल्थ पार्टनर. माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही पाहत आहात शुअर व्हिडिओसाठी निजम सिरीज 5 आतापर्यंत आपण 8 अध्याय कव्हर केले आहेत NISM 5चे. हा आहे अध्याय क्रमांक 9, गुंतवणूकदार सेवा. कोणत्या प्रकारे गुंतवणूकदाराला सेवा दिली जाते? कोणत्या प्रकारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो? ते कोणते मार्ग आहेत? पूर्ण गुंतवणूकदार सेवांबद्दल जाणून घेऊया. म्युच्युअल फंड्सचे ऑपरेशनल पैलू कोणते आहेत? जर एखादा NFO आला असेल तर NFOची प्रक्रिया काय आहे आणि कोणत्या प्रकारे गुंतवणूक केली जाऊ शकते? कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? KYC म्हणजे काय? तर आज या अध्यायात आपण खूप गोष्टी समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो ज्या आज आपण चर्चा करणार आहोत. न्यू फंड ऑफर प्रक्रिया, NFOचे मूल्य निर्धारण आणि म्युच्युअल फंड स्कीमच्या सबस्क्रिप्शनसाठी चालू असलेले दर, गुंतवणुकीचे प्लॅन्स आणि पर्याय, गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड युनिट्सचे वाटप, खाते निवेदनातील माहिती आणि कालावधी, म्युच्युअल फंड गुंतवणूकदार अर्ज, म्युच्युअल फंड्सचे फॉर्म, आर्थिक व्यवहार, कट ऑफ वेळा आणि टाइम स्टिंग, KYC आवश्यकता, विविध प्रकारचे सिस्टमॅटिक व्यवहार, सिस्टमॅटिक व्यवहारांचे कार्यपद्धती आणि प्रक्रिया, नॉन फायनान्शियल व्यवहारांची प्रक्रिया आणि कोणत्याही स्थितीतील म्युच्युअल फंड्स, तसेच विशेष गुंतवणूकदार श्रेणींच्या स्थितीतील बदल, गुंतवणूकदारांचे व्यवहार, टर्न अराउंड टाइम. तर हे सगळे टॉपिक्स आपण आज कव्हर करणार आहोत. चला NFO प्रक्रियेमधून सुरुवात करूया. जेव्हा एखादी म्युच्युअल फंड कंपनी पहिल्यांदाच कोणताही फंड मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना देऊ इच्छिते तेव्हा ती तो NFOद्वारे म्हणजेच न्यू फंड ऑफरद्वारे देते. न्यू फंड ऑफर आणण्याची एक संपूर्ण प्रक्रिया असते. समजून घेऊया ती प्रक्रिया नेमकी काय आहे. सर्वात आधी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी एखाद्या NFOद्वारे स्कीम मार्केटमध्ये आणायचे ठरवते आणि म्युच्युअल फंड कंपनीचे CIO म्हणजेच चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आपल्या अनुभवावरून सांगतो की सध्याच्या मार्केटच्या परिस्थिती काय आहे. तर चीफ मार्केटिंग ऑफिसर मार्केटिंगची स्ट्रॅटेजी बनवतो की त्यांच्या फंडसाठी सध्या कोणती पद्धत योग्य आहे. म्हणजेच CIO, CMO आणि AMC मिळून हे ठरवतात की कोणता फंड लॉन्च करायचा, कोणत्या मार्केटमध्ये लॉन्च करायचा आणि कोणत्या वेळेस लॉन्च करायचा. म्हणून हे सगळं आधी AMC ठरवते. हे सगळे मुख्य व्यक्ती अंतर्गतपणे ठरवतात की नवीन स्कीम्स कधी आणि कशा प्रकारे मार्केटमध्ये लॉन्च करायच्या. याच्यानंतर AMC स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट तयार करते, ज्याला ट्रस्टी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडून मंजुरी घ्यावी लागते. याच्यानंतरच हे डॉक्युमेंट्स सेबीमध्ये फाईल केले जातात. सेबी आपल्याला सांगते की तुम्ही यात कोणते बदल करू शकता किंवा काही जोडायचं आहे, काही वजा करायचं आहे. सेबी त्यावर आपली निरीक्षण देते. त्याच्यानंतर AMC मार्केटच्या परिस्थितीनुसार इश्यूसाठी एक योग्य वेळापत्रक बनवते. मार्केटच्या परिस्थितीचा विचार करून AMC ठरवते की नवीन फंड ऑफर मार्केटमध्ये कधी लॉन्च करायचा आहे. एकदा AMCने ठरवलं की मार्केटमध्ये कधी लॉन्च करायचं, त्यानंतर ती त्याचं जाहिरात सुरू करते. जाहिरातीसाठी सेबीचा जो जाहिरात कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्याच अंतर्गत या सर्व जाहिराती व्हायला हव्यात.
म्हणून NFOची जी जाहिरात आहे ती पूर्णपणे सेबीच्या जाहिरात कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत असावी लागते आणि त्यानंतर त्या विशिष्ट स्कीमचे ज्याचा NFO येत आहे त्याचे डॉक्युमेंट्स, त्याचा वन पेजर, त्याचा किम आणि त्याचे अर्ज फॉर्म मार्केटमध्ये दिले जातात, गुंतवणूकदारांना पाठवले जातात, डिस्ट्रीब्युटर्सकडे पाठवले जातात आणि त्याचा संपूर्ण फॉर्मॅट मार्केटमध्ये सर्क्युलेट केला जातो, जेणेकरून गुंतवणूकदारांचे अर्ज मिळवता येतील आणि नंतर त्यांना युनिट्स अलॉट करता येतील. तर हा संपूर्ण प्रोसेस होता NFOचा, की NFO कोणत्या प्रकारे मार्केटमध्ये आणला जातो. नवीन फंड ऑफर. एक गोष्ट अजून खूपच महत्त्वाची आहे ती मी हायलाईट करू इच्छितो. काही तारखा महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्या परीक्षेत विचारल्या जातात. ती कोणती तारीख आहे तर ती NFO ओपनिंग डेट. NFO ओपनिंग डेट म्हणजे NFO कधी ओपन होत आहे आणि NFO क्लोजिंग डेट. NFO क्लोजिंग डेट म्हणजे NFO कधी बंद होत आहे. त्याच्यानंतर येते स्कीम रिओपनिंग डेट. NFO संपल्यानंतर त्यानंतर स्कीम रिओपनिंग डेट येते. स्कीम रिओपनिंग म्हणजे आपण त्यात पुन्हा ट्रान्झॅक्शन करायला सुरुवात करू शकतो. स्कीम रिओपनिंग मुख्यत्वे ओपन एंडेड स्कीम्समध्ये असते. जेव्हा आपण ओपन एंडेड स्कीम्समध्ये कधीही प्रवेश करू शकतो, कधीही बाहेर पडू शकतो. म्हणून हे NFO ज्यांच्या रिओपनिंगच्या तारखा असतात त्या फक्त ओपन एंडेड स्कीम्समध्येच असतात. म्हणून जेव्हा या स्कीम्स रिओपन होतात त्यानंतर कोणताही गुंतवणूकदार कोणतीही ट्रान्झॅक्शन करू शकतो, कोणताही नवीन गुंतवणूकदार त्यात येऊ शकतो आणि जर कोणी आधीपासूनच गुंतवणूकदार असेल तर तो आपली युनिट्स विकूही शकतो, म्हणजेच विक्री करू शकतो. म्हणून हे देखील NFOचाच एक भाग आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, क्लोज एंडेड स्कीममध्ये NFO ओपनिंग डेट असते, NFO क्लोजिंग डेट असते, पण रिओपनिंग डेट नसते. हे आपल्याला खूप लक्षात ठेवायला हवं आणि हे खूप महत्त्वाचं आहे. या विषयावर प्रश्न विचारले जातात. सेबीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ALSS वगळता इतर NFO जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी उघडे राहू शकतात. युनिट्सचे वाटप आणि पैसे परत देणे जसे की लागू असेल, स्कीम बंद झाल्यानंतर 5 व्यावसायिक दिवसांच्या आत पूर्ण केले पाहिजे. याशिवाय ओपन एंडेड स्कीम्सना युनिट्सच्या वाटपानंतर 5 दिवसांच्या आत विक्री आणि खरेदीसाठी पुन्हा सुरू करावे लागते. तर हे होते NFOचे प्रक्रिया. आता आपण गुंतवणूक योजनांबद्दल समजून घेऊया, म्हणजे कोणकोणत्या योजना असतात डायरेक्ट आणि रेग्युलर. पहा, डायरेक्ट आणि रेग्युलर असे 2 प्रकारचे प्लान्स असतात ज्यांच्या माध्यमातून आपण म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतो. जेव्हा डायरेक्ट प्लानची गोष्ट येते किंवा डायरेक्ट प्लानबद्दल बोलतो, जेव्हा आपण डायरेक्ट प्लानबद्दल बोलतो तेव्हा त्यात कोणताही मध्यस्थ किंवा इंटरमिडिएटर सहभागी नसतो, त्यात डिस्ट्रीब्युटरही नसतो आणि त्यामुळे डिस्ट्रीब्युटर्सची खर्चही वाचते. पण येथे गुंतवणूकदार थेट म्युच्युअल फंड कंपनीसोबत व्यवहार करतो. मधल्या कोणत्याही मध्यस्थाची भूमिका येथे नसते. त्याला सर्व ट्रान्झॅक्शन आणि अर्ज फॉर्म स्वतःच भरावे लागतात किंवा ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि तोही स्वतःच सबमिट करावा लागतो. म्हणून हे सगळे काम गुंतवणूकदार स्वतःच करतो. जेव्हा डायरेक्ट प्लान्सचा विचार केला जातो आणि डायरेक्ट प्लान्सचा खर्चही थोडा कमी असतो. पण जे रेग्युलर प्लान्स आहेत त्यामध्ये एक मध्यस्थ इंटरमिडिएटर सामील असतो. एक वितरक डिस्ट्रीब्युटर असतो जो तुम्हाला सल्लाही देतो, तुम्हाला स्कीम्स सांगतो, वितरित करतो आणि तुमचे व्यवहार सुरू करण्यापासून ते तुमचे खाते स्टेटमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत सर्व काम तो वितरक करतो. या प्लॅनची किंमत थोडी जास्त असते कारण वितरकाला AMCकडून कमिशन दिलं जातं, त्यामुळे दोन्हीमध्ये तुम्हाला फरक समजून घ्यावा लागेल. जर तुम्ही डायरेक्टमध्ये जात असाल तर सगळं काम तुम्हालाच करावं लागेल, पण जर तुम्ही रेग्युलर प्लॅनमध्ये म्हणजे वितरकाच्या माध्यमातून जात असाल तर तिथे तुम्हाला गुंतवणुकीचं एक सोयीचं वातावरण मिळेल. तिथे तुम्हाला थोडा जास्त खर्च करावा लागू शकतो. बहुतेक म्युच्युअल फंड योजना 2 प्रकारचे गुंतवणूक पर्याय देतात. पहिला म्हणजे ग्रोथ, दुसरा म्हणजे डिव्हिडंड आणि तिसरा आहे डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट. चला हे तिन्ही प्रकार काय आहेत ते समजून घेऊया. पहिले म्हणजे वाढ. ग्रोथमध्ये आपल्याला सर्व पोर्टफोलिओमधील नफा आपल्या NAVमध्येच दिसतो. पोर्टफोलिओमध्ये जो काही नफा होतो तो आपल्या NAVमध्ये वाढत जातो आणि रिडेम्पशनच्या वेळी जी मार्केट व्हॅल्यू असते ती आपल्याला दिली जाते. डिव्हिडंडप्रमाणे इथे आपल्याला काही पैसे मिळत नाहीत आणि आपल्या बँक खात्यात काही जमा होत नाही. आपली जी NAV आहे त्या NAVमध्येच सर्व पोर्टफोलिओमधील नफा समाविष्ट होतो आणि तीच NAV वाढत जाते. डिव्हिडंड पेआउटच्या बाबतीत फंड मॅनेजरच्या निर्णयावर स्कीम आपल्याला नियमितपणे किंवा पूर्णपणे डिव्हिडंड देते. जेव्हा त्या स्कीममध्ये डिव्हिडंड येतो तेव्हा तो डिव्हिडंड आपल्याला दिला जातो. जेव्हा आपण डिव्हिडंड पेआउट पर्याय निवडता आणि त्यात जितका डिव्हिडंड मिळतो
त्या प्रमाणात आपली NAV देखील कमी होते. आणि तिसरा पर्याय आहे डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट, म्हणजे जोही डिव्हिडंड आला आहे तो डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंटद्वारे तुमच्या स्कीममध्ये पुन्हा गुंतवला जातो. परत त्या स्कीममध्ये तुम्हाला आणखी युनिट्स मिळतात. म्हणून डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट पर्यायामध्ये तुमच्या युनिट्सची संख्या वाढते. इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे डिव्हिडंड दिल्यानंतर त्याला एक्स-डिव्हिडंड नावाने ओळखले जाते आणि जेव्हा डिव्हिडंड जाहीर होतो पण अजून दिला गेलेला नसतो तेव्हा त्याला कम-डिव्हिडंड नावाने ओळखले जाते. आता आपण युनिट्सच्या अलॉटमेंटबद्दल बोलूया. पहा, जेव्हा कुठलाही गुंतवणूकदार म्युच्युअल फंड्सच्या NFOमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्याची गुंतवणूक फेस व्हॅल्यूवर म्हणजेच 10 रुपयेवर होते. बहुतेक सर्व NFOंची फेस व्हॅल्यू 10 रुपये पासूनच सुरू होते. म्हणून तुम्ही जितका पैसा गुंतवला आहे तो 10 ने भागला तेवढ्या युनिट्सची संख्या तुम्हाला तुमच्या अकाउंट स्टेटमेंटमध्ये मिळेल. उदाहरणार्थ, जर कुणी 10,000 रुपये गुंतवले आणि 10 रुपयेच्या दराने युनिट्स मिळत असतील तर त्याला 100 युनिट्स मिळतील आणि ही 100 युनिट्स त्याच्या अकाउंट स्टेटमेंटमध्ये दिसतील. म्हणजेच गुंतवणूकदारांना युनिट्स वाटप करण्याची ही प्रक्रिया आहे. आता आपण गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या अकाउंट स्टेटमेंटबद्दल बोलूया की अकाउंट स्टेटमेंट म्हणजे म्युच्युअल फंड कंपनीने गुंतवणूकदाराला त्याचे अकाउंट स्टेटमेंट कधी कधी पाठवायचे आहे हे सांगते. सर्वात आधी येतो तो म्हणजे मासिक अकाउंट स्टेटमेंट. पहा, ज्या महिन्यात कोणताही आर्थिक व्यवहार झाला आहे, तुम्ही काही विकत घेतले आहे किंवा विकले आहे किंवा कोणताही आर्थिक व्यवहार झाला आहे किंवा स्विच केला आहे तर त्याचे स्टेटमेंट गुंतवणूकदाराला एका महिन्याच्या आत पोहोचवावे लागते. कोणताही व्यवहार झाला असेल, प्रत्येक महिन्याला गुंतवणूकदाराला ते स्टेटमेंट मिळेल. प्रत्येक महिन्यात व्यवहार होत असेल तर प्रत्येक महिन्यात स्टेटमेंट मिळेल. उदाहरणार्थ, SIPच्या बाबतीत जेव्हा जेव्हा SIP डिडक्ट होईल म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये. जर मासिक SIP असेल तर म्युच्युअल फंड कंपनी प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदाराला स्टेटमेंट पाठवेल. वार्षिक खात्याचे स्टेटमेंट, जर 6 महिन्यांपासून कोणताही व्यवहार झाला नसेल तर वार्षिक स्टेटमेंट गुंतवणूकदाराला पाठवले जाईल आणि ते कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट म्हणून येते. पहा, आपल्याला एकत्रित खाते विवरणपत्रातील एक मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट प्रत्येक कॅलेंडर महिन्यासाठी पोस्ट किंवा ईमेलद्वारे पाठवले जाते आणि ते पुढील महिन्याच्या 15व्या तारखेपर्यंत दिले जाते जर मागील महिन्यात फोलिओमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार झाला असेल. म्हणून हा मुद्दा आहे जो आपल्याला कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंटच्या संदर्भात पाहायचा आहे. आता आपण म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांबद्दल बोलूया. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार कोण असू शकतो? पात्रता कोणाची आहे? म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पात्रता काय आहे? सर्वात आधी आपण येतो वैयक्तिक खेळाडूंवर. ते कोणते खेळाडू आहेत ज्यांना आपण वैयक्तिक म्हणतो? वैयक्तिक श्रेणीत कोण कोण येतो? चला पाहूया आणि या टेबलमधून समजून घेऊया. सर्वात आधी येतात निवासी भारतीय प्रौढ गुंतवणूकदार ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते एकटे किंवा संयुक्तपणे गुंतवणूक करू शकतात. मायनर देखील येतात. पालक किंवा 18 वर्षांखालील व्यक्ती ज्यांचे वय अजून 18 झालेले नाही तेही गुंतवणूक करू शकतात. पण कारण ते कायदेशीरदृष्ट्या करारात प्रवेश करण्यास पात्र नाहीत त्यामुळे ते पालकाच्या माध्यमातून गुंतवणूक करतात आणि येथे पालकाची KYC केली जाते. तिसरा पर्याय म्हणजे हिंदू अविभाजित कुटुंबे म्हणजेच HUF. तेही गुंतवणूक करू शकतात. म्हणून कुटुंबाचा प्रमुख, ज्याला आपण कर्ता म्हणतो, तो कुटुंबाच्या वतीने HUFच्या वतीने गुंतवणूक करतो. कर्ता गुंतवणूक करतो. यानंतर येतात नॉन रेसिडेंट इंडियन्स. पहा, NRI देखील वैयक्तिक श्रेणीत ठेवले जातात. जे सुद्धा व्यक्ती बाहेर राहतात, भारतीय मूळचे आहे, ते NRI आहे. पण जे नॉन रेसिडेंट इंडिव्हिज्युअल आहे, जे भारतात राहत नाहीत, जे परदेशात राहतात, म्हणजे जे परदेशात वास्तव्यास आहे, ते भारतीय नागरिक जे परदेशात काम करतात, ज्यांची कुटुंबेही तिथे आहेत, त्यांना NRI म्हटले जाते आणि ते इथे गुंतवणूक करू शकतात. परदेशी गुंतवणूकदार हा एक खूप चांगला मुद्दा आहे. पहा, परदेशी गुंतवणूकदार देखील इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. ते म्युच्युअल फंड्समध्येही गुंतवणूक करू शकतात, पण त्यांना सेबीकडून मंजुरी घ्यावी लागते आणि KYCची प्रक्रिया पूर्ण करून ते गुंतवणूक करू शकतात. म्हणून या म्युच्युअल फंड्समध्ये परदेशी गुंतवणूकदारही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. म्हणजेच रेसिडेंट इंडियन, HUF, नॉन रेसिडेंट इंडियन आणि परदेशी नागरिक हे सगळेही गुंतवणूक करू शकतात. ही चारही श्रेणी आपल्या इंडिव्हिज्युअलमध्ये येतात आणि हे सर्वजण भारतातील म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकतात. यानंतर येतात नॉन इंडिव्हिज्युअल प्लेयर्स. ती नॉन इंडिव्हिज्युअल श्रेणी कोणती आहे ते आम्हाला नीट सांगा.
या टेबलमध्ये आपण पाहतो की कोणते ते प्लेयर्स आहेत जे नॉन इंडिव्हिज्युअल श्रेणीत येतात. चला टेबल पाहूया. कंपन्या, कॉर्पोरेट बॉडीज ज्या भारतात नोंदणीकृत आहे. कोणतीही कंपनी किंवा कोणताही कॉर्पोरेट जो भारतात नोंदणीकृत आहे त्याला नॉन इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर समजले जाईल. नोंदणीकृत सोसायटी जसे की कोऑपरेटिव्ह सोसायटी, धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्टचे ट्रस्टी, खाजगी ट्रस्टचे ट्रस्टी, पार्टनरशिप फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन्स, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स यांनाही नॉन इंडिव्हिज्युअल श्रेणीत ठेवले जाईल. आपल्याकडे कितीही बंका असल्या तरी त्या सहकारी बंका, प्रादेशिक बंका, वित्तीय संस्था, गुंतवणूक संस्था आहेत. या सर्वांना नॉन इंडिव्हिज्युअल श्रेणीत समाविष्ट केले जाईल. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स जे सेबीकडे नोंदणीकृत आहे. भारत सरकारने मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय मल्टीलॅटरल एजन्सीज, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्या सर्व युनिट्स तसेच इतर पात्र संस्थाही या श्रेणीतच ठेवण्यात येतील. कोणतीही वैज्ञानिक संशोधन संस्था, विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्था या सर्व नॉन इंडिव्हिज्युअल श्रेणीचा भाग आहेत. यांच्या जे अर्ज येतील ते MC नॉन इंडिव्हिज्युअल एंटिटी म्हणून विचारात घेईल. म्हणून त्यांच्यासाठी सर्व इन्व्हेस्टमेंट पर्याय जरी सारखे असले तरी त्यांच्यासाठी ऑपरेशनल बाबी खूप वेगळ्या आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी लागणारी त्यांची कागदपत्रे वेगळी असतात. यामध्ये कंपनीचा पॅन कार्ड लागतो, KYC कंपनीची असते, डायरेक्टर्सची माहिती जोडावी लागते. म्हणून ही खूपशी माहिती वेगळी असते जी एक वैयक्तिक गुंतवणूकदाराची आणि नॉन इंडिव्हिज्युअल गुंतवणूकदाराची असते. आता आपण मायनर युनिट होल्डर म्हणून बोलूया. पहा, भारतात 18 वर्षांखालील व्यक्ती कायदेशीररित्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. पण जर तो गुंतवणूक करतो किंवा त्याचा कायदेशीर पालक त्याच्या नावावर गुंतवणूक करतो किंवा करू शकतो तर अशा प्रकरणात कायदेशीर पालकाला पूर्ण KYCचे पालन करावे लागेल. त्यांना स्वतःची KYC करावी लागेल आणि त्या 18 वर्षांखालील व्यक्तीच्या नावावर गुंतवणूक केली जाऊ शकते. पण जसेच तो 18 वर्षांचा होईल, जसेच तो प्रौढत्व गाठेल, त्या विशिष्ट गुंतवणूकदाराच्या, त्या मुलाच्या KYCची प्रक्रिया वेगळी होईल. मग त्यानंतर त्याचे पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा जे काही KYCचे कागदपत्रे आहेत ती घेतली जातील आणि मायनरचा दर्जा काढून टाकून त्याला मेजर म्हणून घोषित केले जाईल त्या विशिष्ट फोलिओमध्ये ज्यामध्ये गुंतवणूक केली आहे. KYC तपशील जेव्हा कधी तुम्हाला म्युच्युअल फंड कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असेल, कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करायची असेल, तेव्हा तुमची KYC पूर्ण झालेली असावी लागते. KYC पूर्ण करणे हा एकदाच करायचा असणारा प्रक्रिया आहे. तुम्हाला केवळ एकदाच KYC करावी लागते. त्यानंतर तुम्ही जेव्हा कधी म्युच्युअल फंड योजनेत किंवा कोणत्याही म्युच्युअल फंड कंपनीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा प्रत्येक वेळी KYC करण्याची गरज नसते. ही प्रक्रिया फक्त एकदाच करायची असते. पण ही प्रक्रिया प्रत्येक गुंतवणूकदारासाठी अनिवार्य आहे. मग तो वैयक्तिक गुंतवणूकदार असो किंवा नॉन इंडिव्हिज्युअल गुंतवणूकदार असो, KYC सर्वांसाठी अनिवार्य आहे. FTC म्हणजे फॉरेन टॅक्स क्रेडिट अकाउंट हे त्या वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी आहे ज्यांची करदायित्व भारतात नाही तर इतर कोणत्या तरी देशात आहे. त्यांना आपली माहिती द्यावी लागेल. याला फटका डिटेल्स म्हणतात. FTC हे अर्जदारांसाठी आहे ज्यामध्ये पालकांचाही समावेश होतो ज्यांचा जन्माचा देश किंवा कर निवासी देश भारतापेक्षा वेगळा आहे. अर्जामध्ये अतिरिक्त माहितीची मागणी केली जाते ज्याला फॉरेन अकाउंट टॅक्स कंप्लायन्स ॲक्ट, फटका आणि कॉमन रिपोर्टिंग स्टँडर्ड CRS म्हणतात. त्यामुळे आवश्यक असलेली माहिती म्हणजे जन्मस्थान, जन्माचे शहर, जन्माचा देश आणि त्याची राष्ट्रीयता. ज्याचा जन्माचा देश आहे तो तिथे नमूद करावा लागतो. जर त्या देशातील टॅक्स रेसिडेन्सी आणि देश भारताशिवाय दुसरा असेल तर तो हो किंवा नाही असे उत्तर देईल. जर तो हो म्हणतो तर मग ज्या देशात तो करदाते आहे त्या देशातील कंपनीची ID त्याला द्यावी लागेल. म्हणूनच जर तुम्ही भारताशिवाय इतर देशात करदाते असाल तर हा बँक खात्याच्या तपशिलांसाठी अनिवार्य प्रक्रिया आहे. सर्व गुंतवणूकदारांसाठी हे अनिवार्य आहे की त्यांनी आपल्या बँक खात्याच्या तपशिलांसह अर्ज फॉर्म सादर करावा. जेव्हा आपण अर्ज फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला बँक खात्याचे तपशीलही द्यावे लागतात. रद्द केलेला चेक किंवा ज्या बँकेचा चेक आपण गुंतवणुकीसाठी देत आहात त्याच बँकेचे तपशील आपण फॉर्ममध्ये भरू शकता. बँक तपशील अनिवार्य आहे. कोणताही प्रकारचा गुंतवणूकदार असो तो आपले बँक तपशील नक्कीच देईल आणि एक म्हणजे गुंतवणुकीचे तपशील असतात म्हणजे आपण जो चेक देत आहात त्याचे बँक तपशील, तसेच दुसरे बँक तपशील असतात जे रिडेम्पशनसाठी लागतात. म्हणजेच जर आपल्याला रिडेम्पशन दुसऱ्या बँकेत हवे असेल
तर तेथे पुन्हा ते तपशील नमूद करावे लागतील आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रेही द्यावी लागतील. म्हणून जर रिडेम्पशनसाठी तुमची दुसरी बँक असेल तर त्यासाठी कॅन्सल चेक किंवा पासबुकची प्रत जे काही AMC मागते ते तुम्हाला द्यावे लागेल. म्हणून या दोन्ही गोष्टी वेगळ्या असू शकतात, पण बँक नोंदणी करणे हे अनिवार्य आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त बँका देखील नोंदणी करू शकता. युनिट होल्डिंग पर्यायामध्ये तुम्ही तुमच्या युनिट्सना फिजिकल स्वरूपातही घेऊ शकता किंवा डीमॅटमध्येही ठेवू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला जितक्या युनिट्स वाटप केल्या जातात त्याचे स्टेटमेंट तुम्हाला दिले जाते. या स्टेटमेंटमध्ये अगदी स्पष्टपणे नमूद केलेले असते की तुम्हाला किती युनिट्स वाटप करण्यात आल्या आहे, तुमची गुंतवणुकीची किंमत किती आहे आणि जर तुम्ही SIP केली असेल तर तिच्याही सर्व तपशील तिथे दिलेले असतात. पण जर तुम्ही फॉर्ममध्ये तुमचा डीमॅट अकाउंट नंबर टाकता आणि तुम्हाला हे युनिट्स तुमच्या डीमॅटमध्ये दिसावेत असं वाटत असेल तर सर्व म्युच्युअल फंड कंपन्या तुम्हाला हा पर्याय देतात की तुम्ही तुमचा डीमॅट अकाउंट नंबर अर्जाच्या फॉर्ममध्ये टाकू शकता आणि जर तुम्ही असं केलं म्हणजेच तुम्ही गुंतवणुकीच्या खात्यात डीमॅट डिटेल्स भरल्या तर तुम्हाला जी युनिट्स आहेत त्या तुम्हाला तुमच्या डीमॅटमध्येही दिसतील. म्हणून हा देखील गुंतवणुकीचा पर्याय तुमच्याकडे आहे की तुम्ही युनिट्स फिजिकल स्वरूपात पाहू इच्छिता की डीमॅटमध्येही युनिट्स घ्यायच्या आहे. पुढील विषय आहे नॉमिनेशन. एक गुंतवणूकदार 3 नॉमिनी बनवू शकतो. एक गुंतवणूकदार 3 नॉमिनीपर्यंत नॉमिनेट करू शकतो आणि त्यांना नॉमिनेशनचा जो टक्केवारी आहे तो ठरवू शकतो. जर तुम्ही 3 नॉमिनी दिले असतील तर तिघांचाही हिस्सा 30% होईल आणि तुम्हाला कुणाला 50% द्यायचा असेल तर तेही करू शकता. 50% ही देऊ शकता आणि उरलेल्या दोघांना उरलेला हिस्सा द्यावा लागेल. म्हणजेच ही टक्केवारी गुंतवणूकदार ठरवतो. जर एक नॉमिनी असेल तर संपूर्ण 100% त्यालाच मिळेल. म्हणून बँक जास्तीत जास्त 3 नॉमिनी ठेवू शकते आणि कोणत्या नॉमिनीला किती टक्के द्यायचे हेही गुंतवणूकदार ठरवू शकतो. किमान गुंतवणूक योजना बघा. एका योजनेत किमान किती गुंतवणूक करता येईल हे तपासा. हे SID आणि किममध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेले असते. हे कंपनीनुसार वेगळं असू शकतं, म्युच्युअल फंड कंपनीनुसार वेगळं असू शकतं, पण जवळपास सगळ्या म्युच्युअल फंड्समध्ये साधारणपणे 5,500 रुपयांची किमान गुंतवणूक घ्यावी लागते. जर मी एकदाच गुंतवणुकीबद्दल बोललो तर आणि SIPची किमान सुरुवात 500 रुपयांपासून होते. पण हे वेगळं असू शकतं. हे NC to NC म्युच्युअल फंड कंपनीनुसार अवलंबून असतं. पण जे काही तुमचं किमान गुंतवणूक निकष आहे ते तुम्हाला माहिती पत्रक आणि स्कीम माहिती दस्तऐवजात प्रकाशित करणं आवश्यक आहे. आता आपण काही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांबद्दल बोलूया की हे आर्थिक व्यवहार कोणते असू शकतात. सर्वात आधी जसं मी सांगितलं, सुरुवातीची खरेदी इनिशियल परचेस असू शकते. ती तुम्ही NFO मध्ये किंवा म्युच्युअल फंड कंपनीसोबत पहिल्यांदाच करत असाल. जर NFO असेल तर त्याची प्रक्रिया केली जाते. मी तुम्हाला सांगितलं आहे की NFO 15 दिवसांसाठी कसा ओपन असतो आणि त्या काळात तुम्ही NFO मधून युनिट्स खरेदी करू शकता. आणि जर स्कीम आधीच चालू असेल म्हणजे मार्केटमध्ये ओपन एंडेड स्कीम आहे जी सध्या चालू आहे, त्यातही जेव्हा तुम्ही पहिल्यांदा खरेदी करता तेव्हा KYC करून जे काही तुम्ही खरेदी करता त्याला फर्स्ट परचेस म्हणजेच पहिल्यांदा खरेदी असे म्हणतात. त्यासाठी तुम्हाला KYC द्यावी लागते. KYCचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, बँक डिटेल्स द्याव्या लागतात आणि त्यानंतर पेमेंट करून तुम्हाला नंबर अलॉट केले जातात. म्हणून त्याला फर्स्ट टाइम परचेस, फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणतात. त्यानंतर येतो ॲडिशनल परचेस. पहा, हा देखील एक प्रकारचा आर्थिक व्यवहार आहे. तुमची पहिली खरेदी झाली आहे. आता काही काळानंतर तुम्हाला आणखी पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला पुन्हा संपूर्ण फॉर्म भरायची गरज नाही. तुम्हाला पुन्हा KYC करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला ॲडिशनल परचेस स्लिप भरायची आहे जी ॲडिशनल परचेससाठी येते, जी ट्रान्झॅक्शन स्लिप असते. फक्त ती स्लिप भरायची आहे आणि त्यासोबत फक्त चेक द्यायचा आहे. तुमची गुंतवणूक पूर्ण होईल. त्यामुळे ॲडिशनल परचेस करणे खूप सोपे आहे. त्याच्यानंतर येतो रिडेम्पशन. पहा, रिडेम्पशन म्हणजेच तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंड स्कीममधून पैसे काढू इच्छित असाल आणि जर तुम्ही एक्झिट लोडच्या बाहेर असाल तर तुम्ही सहजपणे पैसे काढू शकता. पण जर एक्झिट लोड लागू असेल तर तुम्हाला काही एक्झिट लोड द्यावा लागेल. याच्यानंतर तुम्ही रिडेम्पशन करता. तारीख ही प्रत्येक गुंतवणूकदारावर अवलंबून असते, पण तुम्ही रिडेम्पशन करू शकता. रिडेम्पशनसाठी तुम्हाला बँक तपशील आवश्यक आहेत आणि जर तुमच्या फोलिओमध्ये बँक रजिस्टर्ड असेल पेआउटसाठी तर तुम्हाला रिडेम्पशन मिळेल आणि जर बँक रजिस्टर्ड नसेल, उदाहरणार्थ, तर तुम्हाला आधी बँक रजिस्टर करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला रिडेम्पशनची विनंती द्यावी लागेल.
दोन्ही गोष्टी एकत्र जात नाही, सामान्य भाषेत सांगायचं झालं तर. पण हो, तुम्ही तुमची गुंतवणूक रिडीम करू शकता कधीही, कारण तो तुमचाच पैसा आहे. आता आपण स्विचबद्दल बोलूया. पहा, स्विच म्हणजे एका स्कीममधून रिडेम्पशन आणि दुसऱ्या स्कीममध्ये खरेदी. हे सगळं एका AMCच्या आत होतं. जेव्हा तुम्ही एका म्युच्युअल फंड AMC किंवा म्युच्युअल फंड कंपनीच्या एखाद्या स्कीममधून बाहेर पडून दुसऱ्या स्कीममध्ये स्विच करता, तेव्हा या व्यवहाराला स्विच म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या लिक्विड फंडमध्ये पैसे गुंतवले होते आणि मार्केटच्या परिस्थिती पाहता मार्केट थोडं खाली आलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते इक्विटीमध्ये स्विच करायचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही लिक्विडमधून बाहेर पडून त्या विशिष्ट म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही इक्विटी स्कीममध्ये जाता, तेव्हा याला स्विच म्हणतात. म्हणजेच तुमची रिडेम्पशन लिक्विड स्कीममध्ये लागेल आणि परचेस तुमच्या नव्या स्कीममध्ये मानला जाईल. ज्या स्कीममध्ये तुम्ही परचेस करत आहात तिथे 2 व्यवहार होतील. म्हणून या प्रक्रियेला स्विच म्हणतात आणि ही फक्त एका विशिष्ट AMCच्या अंतर्गतच होऊ शकते. तुम्ही स्विच रिक्वेस्ट एका AMCमधून दुसऱ्या AMCमध्ये देऊ शकत नाही. जर तुम्हाला असं करायचं असेल तर आधी एका AMCमधून रिडेम्पशन करावी लागेल आणि मग दुसऱ्या म्युच्युअल फंड कंपनीमध्ये परचेस करावा लागेल. हे स्विच ट्रान्झॅक्शन नाही. स्विच ट्रान्झॅक्शन्स फक्त एका AMCच्या आतच होतात. आता आपण पेमेंट मेकॅनिझमबद्दल बोलूया. कोणकोणते पेमेंट मेकॅनिझम आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण पेमेंट करू शकतो? सर्वात आधी येतो ऑनलाईन पेमेंट. पहा, सर्वात आधी येतो ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. आज कोविडनंतर 90% ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन होत आहे. कोविडपूर्वी काय होतं? सुमारे 90% ट्रान्झॅक्शन्स ऑफलाईन होत होते. तुम्ही फॉर्म भरून द्यायचे, त्यासोबत चेक किंवा डिमांड ड्राफ्ट द्यायचे. तेव्हा तुमची अर्ज पाठवली जायची आणि मग युनिट्स अलॉट केल्या जायच्या. पण आता सगळं चित्र उलटं झालं आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, 90%हून अधिक ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन होत आहेत कारण गुंतवणुकीचे पर्याय इतके वाढले आहेत. आपल्याकडे इतकी सोय आली आहे. आपल्याकडे सोयीचे पर्याय आहेत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे इतकं सोपं झालं आहे. म्हणूनच खूप पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत आणि आपण ऑनलाईन व्यवहार करणे जास्त पसंत करतो. म्हणून तुम्ही ऑनलाईन म्युच्युअल फंड्सच्या युनिट्स खरेदी करू शकता. आता ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट बँकिंगची गरज भासेल. म्हणूनच जेव्हा तुम्ही कोणतीही गुंतवणूक ऑनलाईन करता तेव्हा तुम्हाला खूप सारे गुंतवणुकीचे पर्याय दिले जातात आणि त्यापैकी एक म्हणजे इंटरनेट बँकिंग. जेव्हा तुम्ही पेमेंट पेजवर जाता तेव्हा तुम्हाला हा पर्याय दिसतो की तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरून तुमचे पेमेंट करू शकता आणि तुमचा जो बँक रजिस्टर्ड आहे तिथेच थेट पैसे जातील. फक्त त्याचे नेट बँकिंग उघडले जाईल. तुम्ही तिथून पेमेंट कराल आणि जसेच तुमचे पेमेंट पूर्ण होईल तुम्हाला युनिट्स अलॉट केल्या जातील आणि अकाउंट स्टेटमेंट तुम्हाला पाठवले जाईल. मोबाईल बँकिंग हा गुंतवणुकीचा एक सोयीचा मार्ग आहे. आपण मोबाईलवरूनही गुंतवणूक करू शकतो. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या मोबाईलवरून गुंतवणूक करतो त्याला मोबाईल बँकिंग म्हणतात. पुन्हा एकदा, हा खूप सोपा आणि सोयीस्कर पर्याय आहे जो आज आपल्या जवळ आहे. आजकाल मोबाईलवरून गुंतवणूक करणे खूप सोपे मानले जाते. स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्म्स जसे की BSE आणि NSE, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की BSE म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंज यांचा एक म्युच्युअल फंड गुंतवणूक प्लॅटफॉर्म देखील आहे, ज्याला आपण BSE स्टार F या नावाने ओळखतो आणि NSEचा NSE प्लॅटफॉर्म 2 आहे, ज्याला NSE2 या नावाने ओळखले जाते. म्हणून जेव्हा एखादा वैयक्तिक गुंतवणूकदार या प्लॅटफॉर्म्सद्वारे गुंतवणूक करतो, म्हणजेच स्टॉक एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूक करतो, तेव्हा त्याला इन्व्हेस्टमेंट वाया स्टॉक एक्सचेंज असे म्हणतात. पुढील अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे OTM, जो गुंतवणूक पर्यायाचाच एक भाग आहे. OTM म्हणजे वन टाइम डेट. जेव्हा आपण आपल्या बँकेला डेट देतो की हा विशिष्ट व्यवहार किंवा कोणताही व्यवहार करण्यासाठी, जेव्हा आपण बँकेला फॉर्म भरून सूचना देतो की जेव्हा मी व्यवहार करीन तेव्हा ती रक्कम वजा करून म्युच्युअल फंड कंपनीच्या स्कीममध्ये पाठवावी, तेव्हा त्याला OTM ट्रान्झॅक्शन म्हणतात. सामान्यतः OTM हे SIP मध्ये होते. आपण OTM फॉर्म भरतो आणि तो OTM फॉर्म भरून बँकेत जातो. म्हणजेच जेव्हा आपली SIP होते किंवा कुठलाही खरेदी व्यवहार होतो, कुठलीही SIP असते, तेव्हा OTM तिथे लागू होतो आणि बँक लगेचच तुमचे पैसे डेबिट करून स्कीममध्ये पाठवते. म्हणून याला OTM ट्रान्झॅक्शन म्हणतात. आज जितक्या SIP आहे त्या सगळ्यांमध्ये OTM वापरला जातो. एक प्रकारे तो आता अनिवार्यच झाला आहे. OTMच्या माध्यमातून तुम्ही मोठे आणि त्रुटीरहित व्यवहार करू शकता. फक्त एकदाच तुम्हाला OTM द्यावा लागतो. उदाहरणार्थ, तुम्हाला 1000 रुपयांची SIP करायची आहे. तुम्ही एकदा OTM फॉर्म भरला,
तो बँकेत गेला आणि आता दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि तुमच्या स्कीममध्ये जमा होतील, त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरूच राहील. म्हणजे ही होती OTM सुविधा. आणखी एक पेमेंट पद्धत म्हणजे चेक आणि डिमांड ड्राफ्ट. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, तुम्ही चेकद्वारे ही गुंतवणूक करू शकता. तुम्ही गुंतवणूक फॉर्मसोबत एक चेक लिहून देऊ शकता आणि डिमांड ड्राफ्टही देऊ शकता. म्युच्युअल फंड कंपनी या दोन्ही गोष्टी स्वीकारते, चेक आणि डिमांड ड्राफ्ट. आता आपण कट ऑफ टायमिंग आणि टाइम स्टॅम्पबद्दल बोलूया. हे मी तुम्हाला एका तक्त्याच्या माध्यमातून समजावून सांगतो. हे खूप महत्त्वाचं आहे. यावर प्रश्न नक्कीच विचारले जातात. पाहूया ते काय आहे या तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊया. स्कीमचा प्रकार: इक्विटी ओरिएंटेड स्कीम आणि डेट फंड्स, लिक्विड फंड वगळता कोणत्याही रकमेच्या व्यवहारांसाठी. हे पहा, खरेदी आणि स्विचसाठी कट ऑफ वेळ 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे आणि लागू NAV ही अर्ज प्राप्त होण्याच्या वेळेवर अवलंबून असते. त्या व्यावसायिक दिवशीची NAV ज्या दिवशी निधी वापरण्यासाठी उपलब्ध असतो. जर तुम्ही एखाद्या इक्विटी ओरिएंटेड स्कीममध्ये किंवा डेट फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि जर तुम्ही 3 वाजण्यापूर्वी त्यात खरेदी किंवा स्विच दिला असेल, तर अर्ज प्राप्त होण्याच्या वेळेवर अवलंबून असते. जेव्हा तुमचे पैसे म्युच्युअल फंड कंपनीकडे पोहोचतील, त्या दिवशीची NAV तुम्हाला दिली जाईल. म्हणून हे अगदी स्पष्ट आहे की इक्विटी फंड्स आणि डेट फंड्स, लिक्विड फंड्स वगळता जर तुम्ही खरेदी किंवा स्विचिंग 3 वाजण्यापूर्वी करता आणि तुमचे पैसे ज्या दिवशी येतात, त्या दिवशीची NAV तुम्हाला अलॉट केली जाईल. 3 वाजेपर्यंतचा वेळ हा त्या दिवसाचा कट ऑफ टाईम आहे. जर तुम्ही आज 3 वाजण्यापूर्वी अर्ज दिला असेल आणि आज 3 वाजण्यापूर्वीच तुमचे पैसेही आले असतील, तर तुम्हाला इक्विटी आणि डेट स्कीममध्ये त्याच दिवशीची NAV अलॉट केली जाईल. आता पाहूया लिक्विड स्कीममध्ये म्हणजेच लिक्विड फंड्समध्ये काय घडत आहे. पहा, इतर खरेदी किंवा स्विचिंगमध्ये जर तुम्ही कोणतीही खरेदी करता किंवा स्विच देता, कट ऑफ टायमिंग म्हणजेच वेळ दुपारी 1:30 वाजेपर्यंत आहे. जर दुपारी 1:30 वाजण्यापूर्वी लिक्विड फंडमध्ये खरेदी किंवा स्विच दिला असेल आणि कट ऑफ टाईमपूर्वी तो पोहोचला असेल आणि फंड्स देखील कट ऑफ टाईमपूर्वी उपलब्ध असतील, तर अर्ज प्राप्त झालेल्या दिवशीच्या अगोदरच्या दिवशीचा NAV लागू होतो. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी अर्ज दिला आहे, 1:30 वाजण्यापूर्वी अर्ज दिला आहे, 1:30 वाजण्यापूर्वी तुमचे पैसे कापून म्युच्युअल फंड कंपनीकडेही पोहोचले आहेत, तर तुम्हाला त्या दिवसाच्या आधीच्या दिवशीचा NAV दिला जाईल, अलॉट केली जाईल. म्युच्युअल फंडच्या बाबतीत, विशेषतः लिक्विड स्कीमच्या बाबतीत, ही गोष्ट लक्ष देऊन ऐकण्यासारखी आहे. जेव्हा तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये किंवा लिक्विड स्कीममध्ये गुंतवणूक करता, जर तुम्ही 1:30 वाजण्यापूर्वी स्कीममध्ये पैसे पाठवले किंवा ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि MCAने ओळखले की तुमचे पैसे आले आहेत, तर तुम्हाला मागील दिवसाची म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ट्रान्झॅक्शन केले त्याच्या आधीच्या दिवसाची NAV अलॉट केली जाईल. म्हणजेच हा लिक्विड स्कीमचा प्रोसेस होता. हे खरेदी व्यवहार होते. आता पाहूया रिडेम्पशन ट्रान्झॅक्शन्स कसे होतात. त्यांचे कट ऑफ टायमिंग्स काय आहेत तेही आपण एका टेबलद्वारे समजून घेऊया. चला हा टेबल पाहूया. इक्विटी ओरिएंटेड फंड्स आणि डेट फंड्स, लिक्विड फंड्स वगळता यांचे रिडेम्पशन आणि स्विच आउट. जर कट ऑफ वेळेपूर्वी मिळाला तर पुन्हा दुपारी 3 वाजताचा कट ऑफ वेळ आता सारखाच आहे. जर तुम्ही 3 वाजण्यापूर्वी अर्ज दिला असेल तर तुम्हाला त्याच दिवशीची NAV मिळते. रिडेम्पशनबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही कोणत्याही स्कीममध्ये रिडेम्पशन करू इच्छित असाल, मग ती इक्विटी असो किंवा डेट. जर तुम्ही कोणत्याही इक्विटी किंवा डेट फंडाच्या स्कीममधून रिडेम्पशन करायचे असेल तर तुम्हाला अर्ज 3 वाजण्यापूर्वी द्यावा लागेल. जर तुम्हाला त्या दिवसाची NAV मिळवायची असेल तर तुमचा अर्ज 3 वाजण्यापूर्वी पोहोचला पाहिजे. 3 वाजण्यापूर्वी अर्ज केला असेल तर तुमचे रिडेम्पशन त्याच दिवशीच्या NAVवर होईल आणि जर 3 नंतर अर्ज केला असेल तर पुढच्या व्यावसायिक दिवशीच्या NAVवर रिडेम्पशन दिले जाईल. तर हीच गोष्ट इथे समजून घेण्यासारखी आहे. आता पाहूया लिक्विड फंड्समध्ये रिडेम्पशनच्या वेळी कशी प्रक्रिया होते. लिक्विड फंड, रिडेम्पशन आणि स्विच आउट. कट ऑफ टायमिंग पुन्हा दुपारी 3 वाजता आहे. येथे नाव पुढील व्यवसाय दिवसाच्या लगेच आधीचा दिवस आहे, जर कट ऑफ वेळेपूर्वी मिळाला असेल तर. म्हणून जर तुम्ही 3 वाजेपर्यंत अर्ज दिला असेल तर पुढील व्यावसायिक दिवशीच्या आधीच्या दिवशीचा NAV लागू होईल. म्हणजेच तुम्हाला पुढच्या दिवशीचा NAV येथे मिळेल. जेव्हा रिडेम्पशन आणि लिक्विड स्कीम्सचा विचार केला जातो, या अध्यायातील पुढील विषय आहे KYC डॉक्युमेंट्स आणि KYC प्रक्रिया.
केवायसी प्रक्रिया काय आहे आणि केवायसी साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? जसं मी सांगितलं, केवायसी ही अनिवार्य प्रक्रिया आहे जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल. आज सेबीने हे अनिवार्य केले आहे की जो कोणी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छितो त्याने केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही केवायसी पूर्ण केली पाहिजे. तर पाहूया केवायसी साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. तर केवायसी साठी सर्वात पहिले म्हणजे पॅन कार्ड. त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. केवायसी साठी सर्वात पहिले पॅन कार्ड लागते आणि हे अनिवार्य आहे की तुमच्याकडे पॅन कार्ड असावे. जसेच तुम्ही तुमचे पॅन कार्ड देता. त्याच्यानंतर दुसरे म्हणजे पत्त्याचा पुरावा. पत्त्याच्या पुराव्यासाठी काही कागदपत्रांची यादी आहे जी तुम्ही पत्त्याचा पुरावा म्हणून देऊ शकता. पण केवायसी साठी तुमचे पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा अनिवार्य आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर आणि प्रत्यक्ष व्यक्तीची पडताळणी या सर्व गोष्टी केवायसी साठी लागतात. इन पर्सन व्हेरिफिकेशन तुमचा वितरक करू शकतो. म्युच्युअल फंड कंपनी देखील करू शकते जर तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर. म्हणून ही केवायसी प्रक्रिया आहे जी गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण करावी लागते. जर तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत किंवा कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही होती केवायसी प्रक्रिया. आता आपण सिस्टमॅटिक ट्रान्झॅक्शन्स बद्दल बोलूया, ज्यामध्ये सर्वात पहिला पर्याय येतो SIPचा. पहा, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एका किरकोळ गुंतवणूकदारासाठी यापेक्षा चांगला गुंतवणुकीचा पर्याय नाहीच. माझं असं म्हणणं आहे की आज भारतात कोणीही गुंतवणूक करत असताना 90% गुंतवणुका या SIPद्वारेच केल्या जातात. SIP इतका चांगला पर्याय बनला आहे. आज एका किरकोळ गुंतवणूकदारासाठी बचत करणे खूपच आवश्यक आहे. तुम्ही काहीही बचत करत असाल, तुम्ही ती गुंतवू शकता आणि जर तुम्ही SIPद्वारे गुंतवणूक करत असाल तर तुमचे पैसे वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. चला समजून घेऊया की नेमकं SIP म्हणजे काय. पहा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की SIP एक तत्वावर काम करते. SIP रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग या तत्वावर चालते. म्हणजेच हे तुमच्या गुंतवणुकीची किंमत सरासरी करते. चला एका उदाहरणाने समजून घेऊया. आज 1 किलो टोमॅटो म्हणजेच टमाटर याची किंमत झाली आहे. आता तुम्ही 1 किलो टमाटरला विकत घेतले आणि पुढच्या महिन्यात कदाचित मार्केटमधील टमाटरची किंमत घसरू शकते आणि तो टमाटरला मिळू लागेल. मग पुढच्या महिन्यात तुम्ही पुन्हा टमाटर विकत घ्याल. आता तुम्ही 1 किलोला विकत घेतला आहे आणि 1 किलोला विकत घेतला आहे कारण पुढच्या महिन्यात त्याची किंमत घसरली आहे. मग तुमची सरासरी किती होईल 2 किलोसाठी? इथे ती झाली 150 रुपये. आता उदाहरणार्थ, तिसऱ्या महिन्यात कदाचित मार्केट पुन्हाला पोहोचेल किंवा त्या टोमॅटोचा मार्केट प्राइस पुन्हाला पोहोचला तर या केसमध्ये काय होईल? तुमचा नफा किती होईल? या केसमध्ये तुमचा नफा होईल 50 रुपये प्रति किलो. म्हणजेच 100 रुपये तुम्ही कमावले आहेत फक्त कारण तुम्ही खालीच्या लेव्हलवर खरेदी केली. अगदी हेच प्रकरण म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये घडतं. म्युच्युअल फंड म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखाद्या स्कीममध्ये SIP करता तेव्हा त्या स्कीममध्ये तुम्ही दर महिन्याला जी SIP करता, दर महिन्याला तुमच्या खात्यातून पैसे वजा होऊन म्युच्युअल फंड स्कीममध्ये जातात आणि जर मार्केटची परिस्थिती खाली गेली असेल, म्हणजेच मार्केट खाली गेलं असेल, तुम्ही आज SIP घेतली आहे, पुढच्या महिन्यात मार्केट खाली आली तर मार्केट जितकीही खाली येईल तुमची SIP पुन्हा लागू होईल आणि तुमची सरासरी किंमत एव्हरेज कॉस्ट खाली येत जाईल आणि खालच्या स्तरावर जास्त युनिट्स जमा होतील. म्हणून जसेच तुम्ही खाली खरेदी कराल आणि मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा तुम्हाला परतावा मिळेल. SIPमध्ये सामान्यतः पाहिलं गेलं आहे की जेव्हा एखादी गोष्टची असते जर एखाद्या इंडेक्सचा स्तर आहे आणि तो संपूर्ण वर्षभर घसरला आहे, 80 रुपये पर्यंत आला आहे, 80 रुपये झाला आहे, 70 रुपये झाला आहे, 60 रुपये पर्यंत आला आहे आणि तुम्ही खालच्या स्तरावर गुंतवणूक केली आहे आणि मग वर्षाच्या शेवटी तो पुन्हा झाला आहे. म्हणून इंडेक्सचा स्तर जरी 100चा 100च राहिला तरी कारण तुम्ही खालच्या स्तरावर गुंतवणूक केली आहे त्यामुळे तुमचं नाव कमावणं होतं आणि या केसमध्ये तुम्हाला 20 रुपयेचा फायदा होत असेल. म्हणून एका रिटेलरसाठी SIP हा खूपच उत्तम पर्याय आहे कारण मी जसं उदाहरणातून सांगितलं तसं मार्केट जितकं खाली जाईल तितका यात फायदा होतो. SIPमध्ये मार्केट जितकं खाली जाईल तितकी तुमची SIPमधील गुंतवणूक वाढेल. त्यामुळे तुम्हाला युनिट्सची संख्या जास्त मिळेल आणि तुमचा सरासरी दरही खाली येईल. आणि शेवटी असं पाहिलं गेलं आहे की दीर्घकालीन काळात मार्केट्स नेहमीच वरच जाणार आहे. आपली निफ्टी 1000च्या पातळीवरून सुरू झाली होती 2000 साली आणि आज 2023 मध्ये निफ्टी चालू आहे.
20,000 49,500 हा आजचा दर आहे. सेन्सेक्सची सुरुवात झाली होती फक्त 100 रुपयांपासून 1979 मध्ये. सध्या ते 55,000च्या पातळीवर ट्रेड होत आहे. आता आपण पाहिलं आहे की मध्ये किती वेळा आपल्याला धक्के बसले. 2008 मध्ये यूएसमध्ये सबप्राईम क्रायसिस झाला तेव्हा मार्केट कोसळली. त्याच्यानंतर अनेक वर्षे 2000च्या नंतर काहीच रिटर्न मिळाला नाही. आता 2020चं ताजं उदाहरण म्हणजे कोविडचं बघा. इंडेक्स 35% खाली गेला. जे सगळे SIP इन्व्हेस्टर्स होते त्यांना सगळ्यांना नफा झाला. त्यात सगळे खूप आनंदी होते. म्हणजे त्या मार्च महिन्यात जेव्हा SIP चालू होती आणि मार्च-एप्रिलमध्ये मार्केट पडली होती. जितकेही SIP हिट झाले होते समजा त्यांना सगळं काही सेलमध्ये मिळालं. NBसाठी त्याचे 35 वाजताचे मूल्य कमी झाले. जेव्हा 100 रुपयांची NAV जर 60 रुपयांना मिळत होती आणि तुम्ही 60 रुपयांना खरेदी केली तर तुमची कॉस्ट तर 80 रुपये झाली ना. आणि ती NAV आज 200 रुपयांना ट्रेड होते. पण तुमची NAV तुमच्या सरासरीप्रमाणे जाईल. कदाचित ती 80ची असेल. म्हणूनच एका SIP मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचं आहे आणि SIP अगदी लहान रकमेपासूनही करता येते. SIP 1000 रुपयांपासून सुरू होते. 1000, 2000, 3000 जितकंही तुम्ही महिन्याला वाचवत आहात, जितकंही तुम्ही सेव्ह करू शकता ते बँकेत ठेवता SIP मध्ये टाका. म्हणजे तुमचे पैसे वाढतील आणि दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर हे फायदेशीर ठरतं. 20 वर्षे जुने घर. मी गेल्या 20 वर्षांचा डेटा पाहिला तर साधारणपणे 18 ते 19% इतका परतावा SIP मध्ये मिळालेला आहे. 18 ते 18.5% कंपाऊंड वार्षिक वाढ दर आपल्याला SIP मध्ये मिळालेला आहे. म्हणून पुन्हा एकदा SIP हे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला एक शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करायची आहे. तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करावी लागते आणि तुमचे सर्व आर्थिक उद्दिष्टे तुम्ही पूर्ण करू शकता. SIP मध्ये गुंतवणूक करून हीच होती SIP. पुढे येतो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. तुम्ही पद्धतशीरपणे पैसे काढू शकता. एखाद्या स्कीममधून तुम्हाला दर महिन्याला रिडेम्पशन टाकायचा नसेल किंवा तुम्ही एखाद्या डेट स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे जिथे 10-12% परतावा मिळतो आहे आणि तुम्ही विचार करत आहात की तो 10% किंवा 9%, 8% जितकाही परतावा मिळतो आहे तो पैसा परत काढावा, तर तुम्ही काही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स देऊ शकता. AMCला एका फॉर्मवर लिहा की माझे 1000 रुपये महिना, 2000 रुपये महिना किंवा 5000 रुपये महिना, 10 महिने 1 लाख. तुम्हाला जोही रक्कम काढायची आहे सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही त्या स्कीममधून ती रक्कम काढू शकता. यालाच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणतात. पुढे आहे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. जेव्हा काही रक्कम सिस्टमॅटिकपणे एका स्कीममधून दुसऱ्या स्कीममध्ये जाते कोणत्याही कालावधीत तेव्हा त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणतात. जेव्हा तुम्ही एका स्कीममध्ये तुमचे पैसे गुंतवले आहे, उदाहरणार्थ लिक्विड स्कीममध्ये पैसे टाकले आहेत आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला तिथून काही रक्कम इक्विटी स्कीममध्ये जावी असं वाटतं तर तुम्ही STPचा फॉर्म भरू शकता. सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनसाठी उदाहरणार्थ तुम्ही 1000 रुपयांचा फॉर्म भरला आहे. तुम्ही AMCला सांगितले आहे, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहे. AMCला असे निर्देश दिले आहेत की प्रत्येक महिन्याला 1000 रुपये या लिक्विड स्कीममधून काढून इक्विटी स्कीममध्ये पाठवावे. म्हणून हा व्यवहार STP म्हणजेच सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणून ओळखला जाईल कारण हे सिस्टमॅटिक पद्धतीने होत आहे. प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला आणि ठराविक रकमेवर हे होत आहे, जी रक्कम तुम्ही आधीच ठरवली आहे आणि फॉर्ममध्ये भरून दिली आहे. म्हणून हाच आहे STP म्हणजेच सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनचा प्रोसेस. आता आपण SIP टॉपअपबद्दल बोलूया. SIP टॉपअप सुविधा. पहा, SIP टॉपअप सुविधा सर्व MCद्वारे दिली जाते. SIP टॉपअप सुविधा म्हणजेच तुम्ही तुमची SIP किती रकमेने वाढवू इच्छिता हे ठरवणे. काही काळानंतर उदाहरणार्थ तुम्ही 1 वर्षासाठी 1000 रुपयांची SIP रजिस्टर केली आहे आणि तुम्हाला असं वाटतं की 13व्या महिन्यापासून तुमची 1000 रुपयांची SIP 2000 व्हावी, तर तुम्ही त्याच फॉर्ममध्ये लिहू शकता की 12व्या महिन्यानंतर म्हणजे 13व्या महिन्यापासून मला SIP वाढवायची आहे. मला 1000ची नाही 2000ची SIP हवी आहे, तर तुमची SIP टॉपअप होईल. म्हणून पुढच्या महिन्यात तुमची जी SIP सुरू होईल ती 2000 रुपयांची सुरू होईल. तर ही आहे SIP टॉपअपची प्रक्रिया. खूप सोपी प्रक्रिया आहे. युनिक्स प्लेजिंग. पहा, तुम्ही काही NBFC किंवा बँकांसोबत तुमच्या युनिक्स प्लेज करू शकता. जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तर सामान्यतः असं दिसून आलं आहे की म्युच्युअल फंड युनिक्स प्लेज करता येतात. NBFCकडेही आणि बँकेकडेही प्लेजिंग करता येऊ शकतं. तुमच्या म्युच्युअल फंड युनिक्सच्या विरोधात लीन मार्क होऊ शकते आणि तुम्ही त्याच्या बदल्यात कर्जही घेऊ शकता. म्हणून संपूर्ण प्रक्रिया ही प्रत्येक बँक किंवा NBFCनुसार वेगळी असू शकते. पण हो, तुम्ही लीन मार्क करून किंवा युनिट्स प्लेज करून कर्ज घेऊ शकता.
पण जोपर्यंत लीन मार्क किंवा प्लेज आहे तोपर्यंत तुम्ही त्या विशिष्ट स्कीममधून रिडेम्पशन करू शकत नाही, पैसे काढू शकत नाही किंवा ती रक्कम सोडवू शकत नाही. फोलिओ तपशिलांमध्ये बदल किंवा कोणत्याही वैयक्तिक तपशिलांमध्ये बदल. तुमचे कोणतेही वैयक्तिक तपशील बदलले जातात. तुमचा पत्ता बदलतो, ईमेल आयडी बदलतो, मोबाईल नंबर बदलतो. हे सर्व बदल तुम्ही KYC मध्ये देऊ शकता किंवा संबंधित म्युच्युअल फंड कंपनीमध्ये जाऊनही देऊ शकता. तुम्ही तुमच्या KYC मध्येही बदल करू शकता, त्यामुळे तुमची सर्व माहिती आपोआप अपडेट होईल. तसेच तुम्ही एखाद्या विशिष्ट म्युच्युअल फंड कंपनीमध्ये जाऊनही रिक्वेस्ट देऊ शकता आणि तुमची जी काही माहिती बदलली आहे किंवा जो काही बदल झाला आहे तो त्या विशिष्ट फोलिओमध्ये अपडेट करून घेऊ शकता. बंक तपशिलांमध्ये बदल. बंक तपशिलांमध्ये बदल हे एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. जेव्हा तुम्हाला तुमचा जुना बंक बदलायचा असतो आणि नवीन बंकेचे तपशील द्यायचे असतात. आता तुम्हाला असं वाटतं की माझी जुनी बंक काही कारणामुळे बंद झाली आहे आणि तुम्हाला तुमचं अकाउंट बंद झालं आहे असं सांगायचं आहे. तुम्ही ते बंद केलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मी जे आधी बंकेचे तपशील दिले होते ते बदलून नवीन बंकेचे तपशील द्यावेत, तर त्याची प्रक्रिया थोडीशी संवेदनशील आहे. तुम्ही थोडे लांब देखील बोलू शकता, पण हे सगळं पूर्णपणे गुंतवणूकदारांच्या हितासाठीच केलं जातं. आतापर्यंत काय व्हायचं तर आपल्याला मागील बंकेचा कॅन्सल चेकची प्रत द्यावी लागायची आणि नवीन बंकेचा सिंचची प्रत द्यावी लागेल आणि दोन्ही बाजूंनी एक साईन आणि एक फॉर्म भरावा लागेल. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरून दोन्ही मागील बंकेच्या चेकची प्रत आणि नवीन बंकेच्या चेकची प्रत दोन्ही द्याव्या लागतील. त्याच्यानंतर तुमचा चेक, त्याच्यानंतर तुमचा COB लागेल. बंक बदलणे म्हणून हा एक अतिशय संवेदनशील प्रक्रिया आहे. हे करता येऊ शकतं. मित्रांनो, हेच होतं चॅप्टर 9 मधून सर्व काही. आपण आज खूप विषय कव्हर केले. कदाचित काही विषय कव्हर झाले नसतील, पण मी नेहमीप्रमाणे सांगतो, या व्हिडिओज बनवण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की तुम्हाला निझमचा परीक्षा पास करता यावी. आणि मी माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला जितका सांगतो, जे पॉइंट्स मीट्स करतो, तेवढं पुरेसं आहे तुमचं निझम परीक्षा क्लिअर करण्यासाठी. पण थोडं अधिक ज्ञानासाठी तुम्ही निझमची पुस्तक नक्कीच रेफर करा. यावर तुम्ही हा चॅप्टर पूर्णपणे नीट वाचा परीक्षेला जाण्यापूर्वी. आणि जर तुम्हाला आमचे इतर व्हिडिओजही पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि कृपया आमचे व्हिडिओज लाईक करायला विसरू नका. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज शेअर करायला विसरू नका. तर हा अध्याय हेच होतं या अध्यायामधून. आता या अध्यायातील काही प्रश्न पाहूया. जसं आपण प्रत्येक अध्यायानंतर काही प्रश्न घेतो, या अध्यायातही आहे. तर चला पाहूया कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत जे नेहमी विचारले जातात किंवा विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 1. डिव्हिडंड दिल्यानंतर योजनेच्या निव्वळ मालमत्ता मूल्याचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? लक्षात ठेवा, NAV दिलेल्या डिव्हिडंडच्या प्रमाणात कमी झालेली असेल. तर यात सांगितले आहे की डिव्हिडंड दिल्यानंतर NAV साठी कोणता शब्द वापरला जातो. पर्याय म्हणजे लाभांश नव, कमी लाभांश नव, कमी नव किंवा लाभांश नव. तर बरोबर उत्तर आहे पे एक्स डिव्हिडंड NAV. त्याला आपण एक्स डिव्हिडंड NAV म्हणतो जेव्हा डिव्हिडंड दिला जातो. दुसरा प्रश्न. युनिट होल्डरला बोनस युनिट्स कोणत्या किमतीला दिल्या जातात? कोणत्या किमतीवर बोनस युनिट्स युनिट होल्डरला दिल्या जातात? ही किंमत NC ठरवते. बोनस युनिट्स मोफत दिल्या जातात, सध्याच्या NAVवर किंवा सध्याच्या NAVला बोनस रेशोने भागून. म्हणून ती कोणती किंमत आहे ज्यावर तुमच्या बोनस युनिट्स इश्यू होतात? चला पाहूया ती कोणती आहे. म्हणून उत्तर आहे बी. बोनस युनिट्स मोफत दिल्या जातात. बोनस युनिट्स वाटप करण्यासाठी कोणतीही किंमत लागत नाही. त्या पूर्णपणे मोफत असतात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हिंदू अविभाजित कुटुंब HUFs म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. मायनर किंवा विदेशी गुंतवणूकदार भारतीय म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. अर्थात त्यांनी नो युअर क्लायंट प्रक्रिया पूर्ण केलेली असावी लागते. तर जसं मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की HUFsना म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. हे इथे प्रश्नात दिलं आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की HUFs गुंतवणूक करू शकतात. मायनर्स अल्पवयीन म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. म्हणून याचं उत्तर आहे सी. परदेशी गुंतवणूकदार भारतीय म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. अर्थात त्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी लागते. हे खूप स्पष्टपणे सांगितलं आहे. सांगितलं आहे की परदेशी गुंतवणूकदार भारतीय म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात, जसं त्यांच्या प्रक्रिया पूर्ण होतील तसं.
बी. अल्पवयीन मायनर म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. हे विधान पुन्हा चुकीचं आहे, कारण अल्पवयीन देखील गुंतवणूक करू शकतात. पण त्यांचे पालक किंवा जे त्यांचे संरक्षक असतील त्यांच्या माध्यमातून त्यांची केली जाईल. मग अल्पवयीनाच्या नावावरही गुंतवणूक करता येते. म्हणून अनेकांना असं वाटत असेल की पर्याय बी देखील योग्य असू शकतो. पण बरोबर उत्तर आहे हा पर्याय सी. म्हणजेच अल्पवयीनाच्या अर्जाच्या बाबतीत कोणती पूर्ण करावी लागते. मायनरच्या अर्जाबद्दल जसं आपण मागच्या प्रश्नातही पाहिलं, 2 संरक्षक असतात, त्यांची अनिवार्य असते. म्हणून याचं उत्तर आपोआपच बी होईल, द गार्डियन. म्हणून अल्पवयीनाच्या अर्जाच्या बाबतीत पूर्ण करावयाची म्हणजे संरक्षकाची. एक निवासी वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड फोलिओसोबत कमाल किती बंक खाती नोंदणी करू शकतो. पहा, म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही किती रक्कम, किती कमाल बंक खाती ठेवू शकता. म्हणजेच जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड अर्ज करता तेव्हा तुम्ही कमाल किती बंक खाती नोंदणी करू शकता. तर पर्याय आहे डी. तुम्ही जवळपास 5 किंवा कमाल 5 बंक खाती तुमच्या बँकेत नोंदणी करू शकता जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता. तर हेच होतं अध्याय 9 मधून सगळं. मित्रांनो, आमच्या व्हिडिओसोबत राहिल्याबद्दल आणि आमच्या व्हिडिओंना पाठिंबा दिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि जर असा काही विषय आहे ज्यावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही त्या विषयावरचे व्हिडिओ बनवायला नक्कीच आनंदी असू. आणि आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या प्लेलिस्टवर जाऊ शकता. आमचे व्हिडिओ पाहू शकता आणि फक्त व्हिडिओ पाहूनच तुम्ही निजमचा फायदा क्लिअर करू शकता. पुन्हा एकदा तुमच्या पाठिंब्यासाठी खूप धन्यवाद. बाय.